तर एक पॅन घ्यायचा आहे, त्याला गरम करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे असे जाडसर कापून त्याच्यात टाकायचे आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो जाडसर कापून त्याला एक 5 मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचे मोठ्या आचेवर, जेणेकरून ते छान रीतीने सॉफ्ट होतील. तर हे बघा आता छान सॉफ्ट झालेले 5 मिनिटापासून मी त्याला फ्राय करतोय. आता त्याला मिक्सरमध्ये कुठलंही पाणी न टाकता एकदम बारीक त्याची प्युरे तयार करून घ्यायची. हे बघा अशा रीतीने. आता एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं परत तेल टाकायचं आहे आणि खडे मसाले तुमच्या आवडीनुसार कुठलेही घेऊ शकता, ते त्याच्यात एक जवळपास 1 मिनिट फ्राय करून घ्यायचं आणि 1 चमचा अद्रक लसूण ठेचलेला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याला 1-1.5 मिनिटं छान रीतीने फ्राय करून घेऊ. हे बघा छान फ्राय झालेले आहेत. आता हे वाटण जे आपण तयार केलं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याला देखील 1-1.5 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे. अतिशय सुंदर रेसिपी लागते ही खायला. तर बघा आता 1-1.5 मिनिटापासून छान फ्राय झाले. आता त्याच्यात थोडीशी हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचं, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा चिकन किंवा मटन मसाला. आता त्याला देखील 1-1.5-2 मिनिटं मोठ्या आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. अशा रीतीने. हे बघा मसाल्याला थोडंसं तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी आटेपर्यंत आपल्याला त्याला मोठ्या आचेवरच फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा त्याच्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता परत थोडंसं पाणी टाकून त्याला परत एकदा 1-1.5 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो मसाला आणखी सॉफ्ट लागतो खायला. हे बघा अशा रीतीने मस्त तेल सुटलेलं आजूबाजूला, अतिशय सॉफ्ट झालेला आहे मसाला. आता त्याच्यामध्ये 3 ते 4 मीडियम आकाराचे उकडलेले बटाटे जाडसर कापून मिक्स करायचेत, अगदी हलक्या हाताने मिक्स करायचेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी थोडं पातळ करू शकता आणि त्याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. हे बघा आता त्याला छान उकळी आलेली. आता त्याच्यामध्ये लिंबू, कोथिंबीर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ हे टाकून छान मिक्स करून घेऊन ही भाजी, बटाट्याची रस्सादार रस्सेवाली भाजी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही याला पराठ्यासोबत, पुलावसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. पराठ्यासोबत मी सजेस्ट करेल की खूप बेस्ट लागते. तर नक्की बनवून बघा, अतिशय सुंदर भाजी आहे, नक्की ट्राय करा.